श्री शिवलीलामृत अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. भस्मासुर हरणा भाललोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भवभयहरणा भेदातीता भूताधिपते भवानीवरा भक्ततारका भोगी भूषणा भूतपालका भाविकरक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रिताप शमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवन जनका त्र्यंबका त्रयीरक्षका त्रिकांडवेड्या त्रिकांडवेद्या. तुझ्या कृपामुळे समस्त 13 अध्यायापर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळस अध्याय 14वा. 13व्या अध्यायी शिवगौरी लग्न सांगितले. स्वामी कार्तिकांचे जनन. यावरी शौनकादिका लागून सुत सांगे नैमिषारण्यी. सिंहावलोकने तत्वता परिसा गजास्ते शरास्त्यांची कथा. दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने. गजतुंडा असंगा घेऊन विश्वजननी देत स्तनपान. शुंडादंडे करून दुग्ध उडित गजास्य. आंबेच्या पृष्ठीवरी प्रीती शुंडा फिरवित गणपती. शुंडेत पय साठवणी षण्मुखाप्रती बोलत असे ते धवा. म्हणे हे घेईका अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त. स्कंद बोले क्रोधयुक्त उच्छिष्ट तुझे न घेमी. षडानन म्हणे चराचर जननी लंबनासिक मजला गुणी. उच्छिष्ट दुग्ध देतो पाहिलोचनी सांग मृडानी काही येथे. शुंडेस धरुनिया खाले पाडू काय ये वेळे. माते याचे नासिक विशाळ आगळे. का हो ऐसे केले तुवा. इंद्र चंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवलीस मनोहर. परिहा लंबनासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसत असे. ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हासे पय फेन धवल. धरा धरेंद्र नंदिनी वेल्हाळ ती सिंही हासे नाटोपे. स्कंद म्हणे जननी पाही यास उत्तरी मज स्तनपान देई. मग जगदंबेने लवलाही विघ्नेशा खाली वैसविले. षण्मुख आडवा घेऊनी स्तनजो घाली त्याच्या वदनी. पाचही मुखे आक्रंदोनी रडो लागली ते दवा. ते देखोनी गणनाथ पोट धरुनी गदगदा हासत. म्हणे आंबे तुझा हा कैसा सुत हाक फोडीत आक्रोशे. एक स्तन घातला याचे वदनी आणिक पाच आणीसी कोठोनी. ऐसे एकदा पिनाक पाणी काय हासुनी बोलत. काय म्हणतो गजवदन ऐसा का प्रसवलीस नंदन. त्यावरी अपर्णा सुहास्य वदन प्रत्युत्तर देत असे. म्हणे हा तुम्हासारखा झाला नंदन. तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण. ऐकता हासाला त्रिनयन पुत्र पाहून सुखावे. यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती. विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड. दोघेही रडता ऐकोनी धावून आली जगत्रय जननी. वक्रतुंडासी हृदय धरुणी म्हणे बाळा काय झाले. तव तो म्हणे स्कंदे येऊन आंबे धरिले माझे कर्ण. बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सानकारे. जगदंबा मग हासून अग्निसंभूता प्रती बोले वचन. गजाननासाठी कठीण भाषण ऐसे कैसे बोलिलासी. स्कंद म्हणे तर्जनी उचलून येणे मोजले माझे 12 नयन. यावरी हैमवती हासून एक दंताप्रती बोलते. म्हणे हे तुवा अनुचित केले. कुमाराचे नयन का मोजले. यावरी नागानन बोले ऐक माते अन्यायाचा. माझी शुंडा लंबायमान येणे मोजली चवंगे घालून. अन्याय हा थोर त्रिभुवनाहून करी ताडन आंबे यासी. यावरी स्वामी कार्तिक बोलत. आंबे येणे माझे मोजले हस्त. यावरी करी मुख बोलत. मौनाक भगिनी ऐकपा याचा अन्याय एक सांगेन. ऐकता तू यासी करिसील ताडन. नागात्मज आणि त्रिलोचन सावधान होऊन ऐकती. इभमुख म्हणे बेडसावून मज बोलिला हा न सहावे वचन. तुझे पोट का थोर पूर्ण मोदक बहु बक्षिले. ऐसे एकदा मृडानी दोघासी हृदयी धरी प्रीती करुणी. दोघांसी प्रिय वस्तू देऊनी समजाविले ते धवा. यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमय. जगदंबा मुखाकडे पाहे हास्यवदन करुनिया. यावरी विरूपाक्ष बोलत काहो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवले एक दिसत असे. तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत. तुमची करणी अद्भुत पद्मज बिडव ज्या समजेना. कैलासपती म्हणे विभगमने हरी मध्ये मृग शावक नयने. मस्तकी जळ धरिले वरानने बिंबाधरे पिकसरे. यावरी चातुर्य सरोवर मराळी. हिरंबजननी म्हणे कपाळ मौळी. जळांतरी स्त्रींचे वदन ये वेळी दिसते मज भाल नेत्रा. यावरी बोले कैलासराज विद्रुमाधरे मुख नव्हे ते वारिज. शोभायमान सतेज टवटवीत दिसत असे. यावरी सजल जलद वर्णा. स्कंदमाता म्हणे पंचदश नयना. नीलकेश व्याघ्र चर्म वसना. कृष्णवर्ण दिसताती. यावरी बोले पंचवदन. कमळी मिलिंद घे सुगंध वैसोन. नसतेच पुससी छंद घेऊन रमारमण सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी. कमळास भोवया का खट्वांग पाणी. तुमच्या मायेची विचित्र करणी आमनाय श्रुती नेणती. यावरी बोले हिमनग जामात. भ्रुकुट्या नव्हे पाहे त्वरित. सलिल हरी तळपत दृष्टी तरळली तुझी का हो. यावरी सकळ प्रमदांची स्वामिनी बोले कंबू कंठी कमंडलू स्तनी. म्हणे कैरवास नेत्र पिनाक पाणी. हा का हो दिसती आकर्णते. यावरी शफरी ध्वज दहन बोलत कमळाभोवते नीर बहुत.
नेत्र नव्हे ती मीन तळपत हंस गमने निरखी बरे जे अनंत गुण परिपूर्ण वेल्हाळ त्रिपुर हर सुंदरी बोले प्रेमळ म्हणे राजवा स्तनयुगुळ कमंडलू ऐसे दिसती का यावरी बोले त्रिशूळ पाणी ऐके वसुधाधर नंदिनी स्तन नव्हे ती दोन्ही विलोकून पाहे बरे गंगारदाचे दोन्ही तिरी चक्रवाके बैसली साजिरी दुर्गा म्हणे मदनारी बहुत साहित्य पुरवी तसा एकाचे अनेक करुण दाखविले हे त्रिभुवन तुमचे मौनेच धरावे चरण बोलता प्रमाण न म्हणावे मग मांडून या सारी पाठ खेळती दक्षायणी निळकंठ ज्यांचे खेळ एकदा वरिष्ठ भक्त होती त्रिजगती दोघे खेळता आनंदघन तो आला कमलोद्भव नंदन ब्रह्माविण वाजवून करी स्तवन अपार मग क्षण एक स्वस्थ होऊनी खेळ विलोकी नारदमुनी म्हणे पण केल्या वाचुनी रंग नये खेळाते दोघांसी मानले ते बहुत मग पण करून या खेळत जिंकिली त्यासी एक वस्त आपुली द्यावी निर्धार हा तो प्रथम डाव तेच क्षणी जिंकिती झाली मेनका नंदिनी व्याघ्रांबर घेतले हिरोनी नारदमुनी हासत असे दुजाही डाव जिंकता भवानी घेतले गजचर्म हिरोनी एका मागे एक तेच क्षणी 10 ही आयुधे घेतली जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हिरोनी शेवटी कौपीनही सांडोनी शंकर झाला दिगंबर सुरभिपुत्र जिंकिला तोही देवीने आपुला केला नारद गदगदा हासिन्नला काय बोलिला शिवासी म्हणे स्त्रीने जिंकिले पण करून गेला तुझा महिमा पूर्ण सृष्टीयोगी मायाधीन तू निर्गुण निर्विकार चराचर आहे मायाधीन तुझं इणे दिधले सगुणपण येरवी तू अव्यक्त पूर्ण तुझं कोण कुसत होते एवं तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तांसी कैसे दाविसी वदन ऐसे एकदा भाललोचन गेला रुसून घोरवना इतुके कृत्य करून गेला तेथून ब्रह्मानंदन शंकरी सर्व संग टाकून निरंजन वास केला शोधिता न पडे कोणासी ठाई योगी ध्याती सर्वदा हृदयी न कळे मुळाग्र कोठे काही जाती कुळ नसेची नामरूप गुणातीत गोत्र वर्ण आश्रम विरहित चहू देहासी अतीत कोण अंत न कळेची असो जगदंबा सख्या घेऊन या वनासी चालिली शोधावया गिरिकंदरी मठ गुहा शोधून या भागली बहुत जगदंबा सर्व ही तीर्थे शोधिली सवेग बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग जो शोधिता अष्टांग योग योगी या ठाई पडेना पंचाग्नी साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन एकी सदा झाकिले नयन एक गगन विलोकिती एक उभेची निरंतर घेती वायूचा आहार त्यासही पुसता श्रीशंकर कोठे आहे न बोलती एक करीती सदा यज्ञ एक करीती हिंसा बलिदान परिते ही धुरे डोळे भरून कष्टी होती सर्वदा एक 64 कळा दाविती एक 14 विद्या मिळविती एक वादविवाद निगुती करिता बहुत भागले एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेऊन लोकास सांगती उपदेश ज्ञान परी उमार म्हण दुरावला एक नाशिती कुश मृत्तिका उदक म्हणती आम्ही तुकेनी पावन देख त्यासही पुसता कैलास नायक न पडे ठाई तत्वता जे आदी माया विश्वजननी अनंत शक्तींची स्वामिनी ते श्रमली नाना साधनी इतरांची कहाणी काय तेथे ठाई पडाव्या शिवस्वरूप क्षीराब्धी जापती करी तप मघवा द्रोहीण करीती साक्षेप निशिदिनी याच लागी ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निस्सीम उपासना मार्ग उत्तम अथर्वण स्थापित से सामवेद सांगे गायन न्यायशास्त्री भेद गहन म्हणती ईश्वर समर्थ जीवसान त्यांचे पदन पावती ते मीमांसक स्थापिती कर्म मार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग पातंजली सांगती योग शब्द विभाग व्याकरणी सर्व निरसुनी उरले उत्तम वेदांती म्हणती तेची ब्रह्म तो शिव ब्रह्मानंद परम वेदशास्त्र अगम्य जो त्या शिवांचे नाम घेऊनी जगदंबा बाहे घोरवनी सकळ अभिमान टाकूनी वल्लभामी शरण तू ते सकळ तत्वे शोधिता साचार शेवटी होय साक्षात्कार तैसा हिमाचळी त्रिपुर हर विलोकिला जगदंबेने तो स्वात्मसुखी झाला तल्लीन झाकिले असती पंचदश नयन देवी म्हणे श्वशूर ग्रही येऊन रहिवास केला असे अपर्णा मनी विचारी याच रूपे जवळी जाऊ तरी मजवरी ये असरी क्रोधायमान होईल मग भिल्लीचा वेश धरून मयूर पिच्छांचे केले वसन अनुपम वेश धरून मूरहर भगिनी चालिली अनंत कमळ भवांड माळा त्रिभुवन सुंदरी गुंफी हेळा तिने स्मरहर मोहिला नृत्य गायने करून या अनंत शक्ती भोवत्या विराजती विमानी अष्टनायिका तन्मय होती किन्नर गंधर्व आश्चर्य करीती गायन रीती ऐकून या वैरभाव वनचरे विसरती आहार त्याजीला तन्मय होती नद्यांचे जलप्रवाह कुंडती पक्षी विसरती देहभाव निश्चय झाला पवन
विधू कुरंग गेला वेधून कुंभिनी भार सांडून फणीपतीवरी येऊ पाहे अंगीचा सुटला दिव्य अमोद देव पाहती होऊनी षटपद नृत्य करिता भाव विविध दावी नाना प्रकारींचे शीतलत्व दाहकत्व सांडून वाटे ताटक झाले विधू चंडकिरण देवलना म्हणती ओवाळून इजवरून जावे समस्ती आदी जननीचे अपार लाघव निर्णती शक्रादी कमलोद्भव दिव्य हिरे खाणींचे वैभव दंत तेज झाकिले दंतपंक्तीचा झळकता रंग खडे ते हिरे होती सुरंग तनुचा सुगंध अभंग न भवे दुनीवरी जाय पदमुद्रात जेथे उमटत सुवास कमळे तेथे उगवत जेथीचा परागास वेधोनी वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने अनंत विद्युल्लता कल्लोळ तैसे स्वरूप तेज निर्मळ नेत्र उघडून जाश्वनीन पाहता झाला ते धवा पायी पैंजण नुपुरे ऋणझुणती त्यात क्षुद्र घंटा रसाळ गरजती करींची कंकणे झणत्कारती नृत्यगती सरसीच भ्रूलता चाप चढवुनी कामसूत्र विंधिला नयन कटाक्षबाणी मन कुरंग पाडिला धरणी सुरवरा करणी न कळेची दिव्य स्वरूप विलोकिता पूर्ण पंचबाणे व्यापिला पंचवदन तप ध्यान विसरून वृत्तांत कुसेती येते म्हणे तू नारी कोठली कोण कामा नळ शांतवी वर्षोनी घन तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे तुझे नाही तुझा वदन इंदू विलोकुन चकोर झाले नयन आतावरी मज लागून तुझा आधीन मी झालो यावरी बोले भिल्लिणी उमे ऐसी ललना टाकुनी का बेसलासी घोरवनी कैलास होन त्याजोनिया मी तो परणारी निश्चित नवरी नघडे कदा सुरत तुहा मन जिंकिले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू यावरी बोले पिनाक पाणी मी दुर्गेवरी आलो रुसोनी तिचे मुख न पाहे परतोनी नाव स्वप्नी न घ्यायची यावरी भिल्लीनं बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाईल क्षणात अणु मात्र गोष्ट कळताची यावरी बोले जगन्नाथ ती बहु काळाची कठीण अत्यंत दक्षयागी उडी घालित क्रोध अद्भुत तियेचा पुढे गेली पर्वताचे पोटी मागुती तिसी वरी मी धुर्जटी परिती कवटाळीन मोठी अति कपटी मी जाणे भिल्लीनं म्हणे ऐकिले कानी तू कपटी आहेस ती जहुनी शिरी ठेविली स्वधुनी भोळी भवानी अत्यंत दुर्गेयसी पट्टराणी टाकुनी काहिंडसी वनी परललना देखोनी नयनी गळा येऊनी पडो पाहसी मागुती बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडामोड करीत शुंभ निशुंभादी दैत्य युद्ध करुणी मर्दिले तिने ती जरी येथे आली धावून उदंड प्रार्थना केली पूर्ण तरी मी नव जाय परतोन कैलासासी निश्चय ती सीमीन करी संभाषण तू चिवरी मी झालो तुझा अधीन जिकडे नेसील तिकडे येईन वचनाधीन तुझ्या मी यावरी बोले गोरटी भवानी वैसली तुझ्या पाठी 2 वेळा वरिला धुर्जटी तिची गती ही केली मग माझा पाड काय तुझ केव्हा टाकोनी जाशील नकळे मज द्युती पण खेळता सहज तुझे त्वाची हरविले न बोलेची मदन दहन भिल्लिनी मागुती करी नृत्य गायन मग उठिला पंचदशनयन तिसी आलिंगन द्यावया अंबा चालिली सत्वर दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर मुख शशी दावी सुंदर भाक घेई पै माझी तू मज माळ घाली येऊन मी न जाळे तुझं टाकून मग जगदंबा बोले हसून यावे भुवना माझी या मग तुमची होईन कामिनी अवश्य बोले खटवांग पाणी मदनांतक वेदोनी कैलासासी नेला ते धवा सिंहासनी बैसवून षोडशोपचारे केले पूजन देवीने दृढ धरिले चरण कंठी माळ घातली देवी आपले स्वरूप प्रकट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी मग हसती परस्परी एकमेका पाहुनी शिव म्हणे धन्य भवानी त्वाची आणिले मज समजावनी सूत शौनकादिका लागोनी कथा सांगे विचित्र करी विणा घेऊनी ब्रह्मसूत्र शिवाजवळ याला अकस्मात म्हणे हे विश्वंभर विश्वनाथ तुझे भक्त देखिले बहुपरी कांती नगरी श्रियाळ धीर गंभीर उदार सुशील कीर्तने भरले दिग्मंडळ सात्विक केवळ क्षमावंत तेणे घातले अन्न सत्र झाली वर्षे 10 सहस्त्र इच्छा भोजन दान पवित्र अतीतान प्रती दैतसे अवनीवरी जे अगम्य वस्त भोजनी मागितली अकस्मात ती प्रयत्ने आणून पूर्वित शिवभक्त थोरतो ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या गृहाप्रती पंचवदन कुशळातीत वेश धरून येता झाला ते समय अंगणी उभा ठाकला येऊन परमकोपी जेवी दावाग्न दुष्टवचन बोले कठीण रूपही संपूर्ण कुशळाची म्हणे मज देई इच्छा भोजन नातरी जातो सत्व घेऊन श्रियाळ चांगुणा येऊन पाय धरती सद्भावे आणून बैसविला आसनी त्याची क्रोध वचने सोसुनी षोडशोपचारे पूजा करुणी कर जोडूनी ठाकती पुढे मागा स्वामी इच्छा भोजन येरू म्हणे नर मांस देई आणून तू चोरा आणि सी धरून त्याचे मांस न घेमी धरुणी माझा उद्देश विकत आणि सील मनुष्य ते न घेमी निशेष सत्य सत्य त्रिवाचा चांगुणा म्हणे कर जोडून मी आपले मांस देते करी भोजन श्रियाळ म्हणे मानिल पूर्ण माझे मांस देतो मी येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्वता परी सर्व याचकांचे माता पिता तुम्हा दोघांशी बक्षिता अन्न सत्र खंडेल तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ 5 वर्षाचा चिलया बाळ 32 लक्षणी वेलाळ तो मज देई भोजना ऐसे ऐकता वचन माया मोहजाळ दूर करून म्हणती अवश्य जागेऊन मग सदाशिव बोलत मी काय आहे वक व्याघ्र रिस भक्षुत पुत्राचे मास
उबगन मानुनी विशेष पचवणी घाली मजा आता माया मोह धरून कोणी कराला जरी रुदन तरी मी जाईन उठोन सत्व घेवन तुमचे अवश्य म्हणून पतिव्रता उभी ठाकोनी बाहे निजसुता म्हणे बाळा चिलया गुणवंता खेळाव्या कोठे गेलासी तुझलागी खोळंबला अतीत बाळा माझ्या येई धावत ऐसे ऐकता अकस्मात बाळाला धावनी अतितासी करुणी नमन माता पित्यांचे धरी चरण माता म्हणे तुझे पिशित दान अतित मागतो राजसा बाळ बोले स्नेह करुण हा देह म्या केला शिवार्पण अतित होता तृप्तपूर्ण मारवण संतोषले ऐसे एकता झडकरी बाळ घेतला कडियेवरी पाकशाळे भोवती घेवोनी गेली वधावया चिलयासी चुंबन देऊनी हृदय धरी प्रीती करुणी बाळ म्हणे पुढती येईन तुझ्या उदरा जननीये मायाजाल सर्व सोडून मज केले वज्राहुनी कठीण चिलयाचे शिर छेदून काढले मांस अंगीचे आपणासी पुत्र नाही म्हणून या शिरकमळ ठेविले पहावया शरीराचा पाक करून या उठवी भोजनातीताते अतींद्रिय द्रष्टा श्री शंकर अनंत ब्रह्मांडीचा समाचार सर्व ठाऊके सूत्रधार कळले शिर ठेविले ते उठोनी चालेला तात्काळ धावती चांगुणा श्रियाळ येरू म्हणे कळले सकळ शिरकमळ ठेविले सर्व गात्रात शिर प्रधान तेची कैसे ठेविले वंचुन तवती दोघे धरती चरण तेही पचवणी घाली ते क्षोभन धरावा अंतरी नेणते पण चुकलो जरी तरी सर्वज्ञा तू क्षमा करी सत्वामुचे राखावे मग बैसला आसनी येऊन म्हणे शिर येई बाहेर घेऊन उकळात घालून कंडण मज देखता करी आता अश्रू आलिया तुझ्या नयनी की कष्टी झालिया अंतकरणी तरी पुत्र गेला सत्वासहानी करून जाईन तुमच्या अवश्य म्हणे नृपललना शिर आणोनी करी कंडणा सत्व पाहे कैलासराणा अंतरी सद्गद होऊनी निज सत्वांचे उखळ धरिले धैर्यांचे करी मुसळ कांडित वेसली वेधाळ निर्धार चळ धरून या अतित म्हणे परम मंगळ गीत गाय रसिक सुराळ खंती करिया पयफेन धवल दुरावेल जाणपा सद्भाव सरोवर विलासिनी कोमल हृदय नृप कामिनी की निश्चळ गंगा भरुणी जात मर्यादा धरुणिया तिचे पाहता निजवदन काळवंडला रोहिणी रमण मृग श्रावाक्षी गुणनिधान उपमा नाही स्वरूपाते म्हणे कोमळांगा बाळा सुकुमारा सुलक्षणा सुशिला नृप किशोरा सुहास्य वक्त्रा राजीव नेत्रा येऊनी उदरा धन्य केले तू सुकुमार गुणवंता माझे निष्ठुर घाव लागती माता तुझविण परदेशी आता दुबळी भणंग झाले मी कुच कमंडली अतिसुंदरा कंचुकी बाहेर फुटल्या दुग्धधारा की भुलिंगासी एकसरा गळत्या लाविल्या ती येणे म्हणे अतित जेवणी अवधारी जाऊ दे राजद्वारा बाहेरी देह त्यागिले ये अवसरी यावरी धीरण धरवे पै कैलासपंथ लक्षण सखया एकला जातो सीमज टाकून तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी तू मोक्ष द्वीपांचे केणे भरून जैसी कैलास राज पेठ लक्षून तुझे संगती मी उद्धरेन मज टाकून जाऊ नको उदकाविन जैसा मीन तैसे मी तान्ह्यात तुझविन माझे हृदय निर्दय कठीण लोकात वदन केवी दाऊ तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता तुवा आपुली सार्थकता करून गेलासी शिवपदा हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझं ऐसा न दिसे बाळ मग ते पचवणे तत्काळ उठा म्हणे अतित म्हणे अवनीपती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ऐसे एकता श्रिया नृपती झाला चित्ती संकोचिती सांगुणा म्हणे नृपनाथा सत्व राखावे सत्व राहता विन्मुख जाऊन द्यावे अतिता मनी चिंता न धरावी न मास वाहिला म्या उदरात तुम्हास जड नव्हे चौप्रहारात पोटी घालिता सूत चिंता काय नृपश्रेष्ठा राव बैसला पंक्तीसी ताट वाढवणी आणले वेगेसी अतित म्हणे चांगुणेसी तू ही येई सवेग अवश्य म्हणून झडकरी येऊनी बैसली नृपसुंदरी यावरी अतित म्हणे तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे सर्वथा निपुत्रिकाचे न पहावे वदन मग तेथे कोण घेईला न दीपेविन शून्य सदन पुत्राविन तेवी तुम्ही नासिके वाचवणी वदन की वृक्ष जैसा फळाविन की बुबुळाविन जैसा नयन शून्य सदन तुमचे तेवी तवती दोघे बोलती सद्गदित एक होता तो अर्पिला सुत सांगुना म्हणे गेले सत्व अतित विन्मुख जाईला आता एक बाळ तो दिदला भोजनासी आता महाराजा सत्व किती पाहसी ऐसे बोलता सांगुनेसी अद्भुत घैवर दाटला म्हणे सत्व ही बुडाले सकळ व्रथा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करून स्नेहाळ हा कफोडी सांगुना नयनी चालिल्या प्रेमाश्रुधारा म्हणे हा शिव कर्पूर गौरा दीर्घस्वरे बाहे उमावरा पावसत्तरिया कांती आहा झाले वंशखंडन न देखो पुढती पुत्रवदन ऐसे एकता अतीताचे नयन स्रव लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वळसा थोर हात होता नगरात लोक दुःखे वक्षस्थळ पिटीत राजकिशोर आठवणी विमानी दाटले सुरवर म्हणती धन्य पतिव्रता सत्वधीर होई प्रसन्न होनी श्रीशंकर काय देईल ते न कळेची अतित म्हणे चांगुणेसी जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसी माग सद्गुण राशी यावरी सती काय बोले
मजनी पुत्रिक म्हणतील लोक, धुवोनी काढी कलंक, ऐसे एकदा कैलास नायक बोलावी म्हणे पुत्रासी, सत्य मानुनी अतीत वचन, दीर्घ हाका फोडीत चांगुणा, म्हणे चिलया गुणानिधाना गुणनिधाना येई स्नेहाला धावणी, अतीत तू जमीन नगे ग्रास, कोठे गुंतलासी खेळाव्यास, माझे ताने तू पाडस, सत्व राखे येऊन या, तू नयेसी जरी धावन, तरी माझा जाऊ पाहे प्राण, दश दिशा विलोकून चांगुणा पाहे ते धवा, मागुती हाक फोडी वेल्हाळ, तो जैसे उगवे मित्रमंडळ, तैसा धावतची आला बाळ, पाहे श्रियाळ स्नेह भरे, अतीत स्वरूप टाकून शिव प्रकटला निज रूप पूर्ण, दशहस्त पंचवदन, दिनोद्धारण जगद्रूप चिलया, शिवे हृदय धरिला, निज अंकावरी बैसविला, श्रियाळ चांगुणा ते वेळा, पायावरी लोळती, सुरवर सुमने वर्षती अपार, दुंदुबी नादे कोंदले अंबर, आनंदमय झाले नगर, धावती लोक पहावया, शिवे आणविले दिव्य विमान, श्रियाळ चांगुणा दिव्य रूप होऊन चिलयासी, सिंहासनी स्थापून छत्र धरिले तयावरी, सचिवास निरवोनी राज्यभार, विमानी बैसली सत्वर निजपदी जगदुद्धार, श्री शंकर स्थापितया कांतीनगरी सौख्य अगाध, त्रिभुवनीन माये आनंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, अभंगन विटे कालत्रयी, शिवलीलामृत ग्रंथ झाला 14 अध्यायापर्यंत, 14 भुवनांचे सार यथार्थ, 14 अध्याय निर्मिले की, 14 विद्यांचे सार की, 14 गाठींचा अनंत परिकर की, 14 पदे निरंतर गयावर्जन घडे हे की, 14 रत्नांचा प्रकाश येथेची झाला एकरस की, 14 चक्रे निशेष प्रिय, 14 ही लोकाते की, 14 कांडे वेद की, 14 कोहळी द्रव्य प्रसिद्ध की, 14 कोठड्या शुद्ध शिव मंदिर निर्मिले, श्रवण पठन लेखन निधिध्यास अनुमोदन, परम प्रीती करिता ग्रंथरक्षण, फळ समान सर्वांसी, इतुक्यासही शिव होऊनी माहुली, करील निजांगाची सावली, आयुरारोग्य ऐश्वर्य सकळे ग्रंथ श्रवणे प्राप्त होय, आधी व्याधी जाय निरसन, वंध्याही पावे पुत्र संतान, ग्रामा गेला बहुत दिन, पिता बंधू भेटले घरी, संपत्ती दाटे बहुतरुण, मोचन होय त्वरित, शत्रुक्षय यथार्थ, दक्षिणामुखे वाचिता, शत आवर्तने करिता, भीतीयुक्त कोटी होय शिवभक्त सूत, ज्याच्या घरी असेल हा ग्रंथ, पिशाच भूतनरी हे तेथा त्रिमास करिता, नित्यावर्तन सर्व संकटे जाती निरसन, भावे प्रचित्त पहावी वाचन, नाही कारण अभाविकांचे सोमवारी ग्रंथपूजन अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्षण, शुचिर्भूत होऊन करावे शयन, स्वप्नी प्रकटोन शिव सांगे, जे जे पडेल संकट ते ते निवारील निळकंठ, 14 अध्यायांचे फळ वरिष्ठ वेगळाले लिहिले असे, प्रथमाध्यायी मंगलाचरण, दशार्ह रायांचे आख्यान, कलावतीने पती उद्धरीला पूर्ण हेची कथन निर्धारे, द्वितीयाध्यायी निरूपण, शिवरात्री कर्म विपाक कथन, तिसऱ्यात गौतमी कथा सांगन, कल्पाशमाद उद्धरीला, चौथ्यात महाकाळ लिंगार्चन, गोपबाळ गेला उद्धरून, 5व्यात उमेने पुत्र पाळून राज्य स्थापिला शिवप्रसादे, 6वा अध्याय अतिरसिक सीमंतिनी आख्यान पुण्यकारक, 7वा 8वा सुरस कौतुक भद्रायू रायाचे कथन पै, 9वात वामदेवाचे आख्यान सुरस, दुर्जय राजा झाला राक्षस, जन्मदुःखे कथिली बहुवस अतिसुरस अध्याय तो, 10व्यात शारदा आख्यान, 11व्यात रुद्राक्ष महिमा पूर्ण, महानंदा गेली उद्धरण, भद्रसेन राव तरला, 12व्यात विदुर बहुला उद्धार, विष्णूने मर्दिला भस्मासुर, 13व्या अध्यायात समग्र शिव गौरी विवाह पै, 14व्यात शिव अपर्णा विनोद, गौरी भिल्लीन झाली प्रसिद्ध, पुढे श्रीयाळ चरित्र अगाध, 14वा अध्याय संपूर्ण हा श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परमगाध, क्षीरसागरी गोविंद आधी उपदेशी कमलोद्भवा, तेथून अत्रि ऋषी प्रसिद्ध, पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रेय अगाध, त्यापासून सदानंद रामानंद यती, तेथोनी अमलानंद गंभीर, मग ब्रह्मानंद उदार, त्यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतींद्र पै, इथेथोनी पूर्णानंद यती शुद्ध, त्यापासव पितामह दत्तानंद, पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र, जो पंढरी होनी 4 योजने दूरी, नैऋत्य कोणी नाझरे नगरी, तेथील देश लेखक निर्धारी, पूर्वाश्रमी ब्रह्मानंद, पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण, तेथेचे समाधी स्थान होऊन अक्षयवस्ती केली पै, तो ब्रह्मानंद माझा पिता, सावित्री नामे माझी माता, बंधुनी त्या उभयता, शिवलीलामृत ग्रंथ संपविला, शके 1640 विलंबी नाम संवत्सरास, शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास, रविवारी ग्रंथ संपविला, ब्रह्मकमंडलूच्या तीरी, द्वादशमती नाम नगरी, आद्यंत ग्रंथ निर्धारी, तेथेची झाला जाणीजे, शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत 14 अध्यायापर्यंत, जय जय शंकर उमानाथ, तुझ प्रित्यर्थे हो का सदा, अपर्णा जीवना कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जगदुद्धारा, श्री हृदयाब्ज भ्रमरा, अक्षर अभंग दयानिधे, शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, सदा परिसोत सज्जन अखंड, 14 अध्याय गोड हा, श्रीरस्तु श्री सांब सदा शिवार्पणमस्तु, ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.